चाललेलो आहे तिरुपती स्टेशन. बालाजीला गोविंदा गोविंदा गोविंदा. स्टेशनला उतरून आम्ही चाललेलो आहे रूम बघण्यासाठी. प्लॅटफॉर्म नंबर 1 वरून खाली ज्या शिड्या जातात त्या शिड्याने आम्ही खाली आलो. डीलिंग चालू आहे इथं रिक्षावाल्यासोबत. डील फिक्स होती का नाही काय माहीत आता. डील फिक्स झाली रिक्षावाल्यासोबत. 30 रुपयामध्ये डील फिक्स झाली. 30 रुपयात आम्हाला रूमपर्यंत सोडून राहिली. याची आम्ही ऑनलाईन बुकिंग केलेली भक्तनिवासची, त्यामुळे आमच्या रूम पहिलेच फिक्स झाले. चला आम्ही बुकिंग कन्फर्म करण्यासाठी चाललो आहे. भक्तनिवास श्रीनिवासम अँड मधाश्रम. दरवर्षीपेक्षा यावर्षी गर्दी कमी दिसते. गाव सुनील भाऊ, गर्दी कमी नाही यावर्षी. गर्दी कमी यावेळेस, नाही तर पूर्ण भरेल राहतं. आता आम्ही रूमची चावी घेतलेली. रूमवर बघू कशी रूम. बघू शकता तुम्ही रूम. 2 बेड. त्या ठिकाणी खिडकी आहे, आरसा आहे. लाईट लावा, लाईट लावा. बाथरूम आहे, टॉयलेट आहे. हे 2 लोक दिसतो पण समोर बिल्डिंग आहे. जाऊ दे. खूप गरमी होते. आता मस्त आंघोळ करू. मस्त आता चिल. ताण नाही आपल्याला. खूप गरमी होते इकडं. वातावरण थंड नाही आहे. आत्ताच आम्ही प्रवास करून आलो त्यामुळे खूप दमलेलं आहे. घाम आलेला आहे. त्यामुळे आपण आंघोळ करणार आहे आज मस्त आणि दर्शनाला जाणार आहे. चला दर्शनाला पण आपल्याला बकेट घेऊन आलेलं आहे मी इकडं. गरम इथं हिटर आहे. गरम पाणी घेतो आम्ही आता आंघोळीला. आम्ही आंघोळी करून जेवणासाठी निघलो आहे. आमचे आज दर्शन कॅन्सल झालेले. दर्शनासाठी त्यांना टोकन पाहिजे. आमच्याकडे बुकिंग नसल्यामुळे त्या ठिकाणी टोकन आम्हाला मिळू नाही शकले. मी नाही म्हणत तुम्हाला. सगळे फसलाच उतरले ती. बुलढाणा अर्बन भक्तनिवास म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र भोजन मिळतं आपल्याला. इथे बिल्डिंग आहे. या ठिकाणी सस्त्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रीयन भोजन या ठिकाणी मिळतं. आणि आत्ताच आम्ही जस्ट बुलढाणा अर्बन यांच्या भोजनालयामधून, बालाजी भोजनालयामधून आम्ही जेवण करून बाहेर पडलो. तेवढ्यातच बाहेर धुवाधार पाऊस आता चालू झालेला आहे. सर्वत्र पाणी पाणी झालं आहे. आम्ही ज्यावेळेस श्रीनिवासमवरून निघालो त्यावेळेस खूप गरमी होती. घामाने आम्ही पूर्ण ओले झालो होतो. परंतु आता पाऊस पडल्यामुळे असं गार वातावरण निर्माण झालं आहे. एकदम सुंदर. आणि समोरच हा पाऊस उघडल्यावर आपल्याला समोरच डोंगर बघायला मिळतो. तिरुपती बालाजी मंदिर त्या डोंगरावर आहे. आजचं नियोजन आमचं दर्शनासाठी जाण्याचं होतं, परंतु पावसामुळे आणि आमच्याकडे तिकीट अवेलेबल नव्हते
आम्ही ऑनलाईन जे तिकीट बुकिंग केले ते कन्फर्म नव्हते झाले, त्यामुळे आम्हाला उद्या परत सकाळी रात्री 1 वाजता तिकिटाच्या लाईनीमध्ये लागावं लागणार आणि तिकीट बुकिंग करावं लागणार आम्हाला. तेव्हाच आम्ही उद्या बालाजीचं दर्शन घेऊ शकतो. वर जाण्याची परवानगी आम्हाला मिळेल. सध्या तर आम्ही आता जेवण केलं आहे, आता रूमवर जाणार, मस्त आराम करणार. घंटे झाले इथं पाऊसच उघडत नाही, भरपूर पाऊस येतोय. ते रिक्षावाले चाललेलो आहे आता फिरायला. इकडे आम्हाला शॉपिंग करायची, घ्यायचे कपडे घ्यायचे ना आपल्याला. हो हो, कपडे घ्यायचे आम्हाला आता, शॉपिंग करायची. चुटकून काय हा काय हा आता वाजले 10:30 वाजता. तिथं गर्दी झाली. इथं तिकीट मिळतात आपल्याला, दर्शनाचे तिकीट मिळतात. दर्शनाच्या तिकीटसाठी या ठिकाणी गर्दी झालेली बघू शकता तुम्ही. इथंच टाकणार आहे आम्ही. ही रूम बुक केली आणि इकडे येऊन बसायचं काम आहे आता हे दर्शनासाठी. महाराष्ट्रातील कुठले तुम्ही? सोलापूरचे 2 जण मिळालेले आपल्याला. ते किती वेळ झाला तुम्हाला इथं बसून? 2 तास झाले त्यांना बसून इथं. आता 10 वाजलेले, 10 वाजताची एवढी गर्दी या ठिकाणी. त्या दर्शनासाठी आपल्याला इथं काउंटर उघडणार आहे. एक काउंटरचा उघडण्याचा टायमिंग 1 वाजता. सगळे 13 जण आलेले. सगळ्यांचं आधार कार्ड सोबत पाहिजे इथं. सगळ्यांचं आधार कार्ड सोबत पाहिजे तरच तुम्हाला पास मिळतील, नाहीतर अन्यथा तुम्हाला बाहेर ढकलण्यात येईल. आता वाजले 11:30. आम्ही पहिले तिकडे बसलो होतो. सर्वांना असं पळत या ठिकाणी गोळा केलेला आहे या हॉलमध्ये. पुढे परत लॉक लावलेला आहे. आज रात्रभर नुसतं असंच पळायचं आहे. समोर गेट लावलेला आहे. आता परत तो उघडला की परत पळायला लावणार आहे आपल्याला. समोर असे ग्रिल लावलेले आहे. पूर्ण जवळजवळ 1-1.5 किलोमीटरचा असेल ग्रिल. अशा सर्व ग्रिल अशा पळावं लागणार आता. लागतंय बघा. आता वाजले 12. त्या हॉलमधून समोर ड्रिलिंगमध्ये सोडलंय. आता सगळे दमलेले. राहुल कमॉन. त्या हॉलमधून पळवून आम्हाला या ठिकाणी थांबवण्यात आलेलं आहे. आम्ही सर्वात पुढे आहे. हे बघा, हे काही सुधारणार नाही आपले माणसं. चढा वरती चढा. इकडे फुल गर्दी. असे मागं अजून 2-3 हॉल भरलेले. आता हे काउंटर आहे समोर. फायनली आम्हाला दर्शनाचे टोकन